सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आम्ही एक रोड दिले आमच्या कॉलनीच्या मागे 2 BHK आहे, तर त्याचा आहे ना लोन करायचं. एरिया आहे 8,000 स्क्वेअर फीट आहे, पण त्याचं लोन करायचंय आणि त्याला गव्हर्नमेंट नाही कंप्लीट आहे, पण त्याचं लोन करायचं. त्यासाठी गव्हर्नमेंट परमिशन पाहिजे आपल्याला. माझं इकडे पण आम्ही घेतला सरी माझी मैत्रीण आहे, तिला रो हाऊस घ्यायचंय, तर त्यासाठी तिला होम लोन करायचंय. तर मग आम्हाला गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन पाहिजे, तर मग त्यासाठी काय काय लागेल सांगा. मी काही डॉक्युमेंट्स आणलेले आहेत, मग आम्हाला काय लागेल आणखी ते. तर मॅडम तुमचं हे रो हाऊस साठी मूल्यांकन आहे ना? हो. बरं. आपल्याकडं वार्षिक मूल्यवर्धन तक्ते आयजेलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन तुमचा सिटी सर्वे नंबर, गट नंबर सर्च करून त्याचा दर मिळवू शकता. तो दर वापरून तुम्ही तुमच्या प्लॉटचं मूल्यांकन करू शकता किंवा बांधकाम असेल तर बांधकाम दरानं त्याला गुणिले करून किंवा कॅल्क्युलेशन करून तुम्हाला बांधकामाचं मूल्यांकन करता येईल. स्वतःहून मूल्यांकन करता येत नसेल तर आपल्याकडं एक साधा अर्ज दिला मूल्यांकनासाठी 5 रुपयाचं तिकीट लावून आणि त्याच्यासोबत आवश्यक कागद जोडले, जसं की शेतीसाठी 7/12 आवश्यक असतो, प्लॉटसाठी सिटी सर्वे उतारा किंवा प्लॉटचा 7/12 उतारा, आणि बांधकाम जर असेल तर बांधकामाचा मंजुरीचा नकाशा आणि त्याचं ऑक्युपन्सी सर्टिफिकेट किंवा BCC आवश्यक असतं. ते सोबत जोडून दिल्यावर तुम्हाला 3 दिवसामध्ये मूल्यांकन करून मिळतं कार्यालयाकडून. त्याच्यासाठी प्रति मिळकत 100 रुपये फीस आहे शासकीय.